मित्रांनो आत्ताच आपण पहिला सेमी पळाला आणि पहिल्या सेमी मध्ये आपल्या नितनाबा शेवाळे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष शेवाळ्याबांचा बावड्या आणि मुळशीर दुमा सुजगावकरांचा बकासूर फायनल साठी गाडी पात्र झाली। चिवळाकडून जरा जाणून घेऊ थोडक्यात कशी गाडी पळाली आणि काय वाटलं। चिवळा कशी गाडी कशी पळाली? चांगली पळाली। काय सांगाल कसं स्पीड लागलं बावड्याला आणि बकासूरला स्पीड कसं लागलं? फुल काय वाटलं आज एवढ्या मोठ्या मैदानात सेमीला काय चांगली पळाली? स्पीड कसं होतं? स्पीडचा भरपूर लागली। फायनलला कसं लागेल? फायनलला याची जास्त लागेल। एक नंबर आहे का? होय एक नंबर होय। मित्रांनो चिवळावरची मुलाखत आपण नंतर घेणारच आहोत पण आता आज एकच नंबर गाडी खूप चांगली पडली फुल स्पीड मध्ये पडली गाडी। चिवळाने गाडी एक नंबर मध्ये चिवळावर गाडी आणली आणि चिवळा ड्रायव्हरला अभिनंदन आहे करावं एवढं कमी आहे। दोन मिनिटं दोन मिनिटं बोला। चिवळावर काय सांगाल ज्या बैलाचं अखंड महाराष्ट्रभर नाव घेतलं जातं बकासूर, कसं वाटलं बकासूरची बावड्याची गाडी आणून? चांगली गाडी पळाली चांगली गाडी पण पळणार अजून फायनल जास्त गाडी पळत चांगलं वाटलं गाडी। नियोजन कसं लागलं? नियोजन शेटचा आवाज बोलणं झालं। बरं मोहित शेटचं त्यांच्या मामाचं अमोल शेटचं आबांचं। तुम्हाला कधी समजलं हा पायरा म्हणून? पायरा झाले त्या दिवशीच मला माहिती। फोन आला का? काय सांगाल एक आबांचं तुमच्या भरपूर प्रेम आहे पहिल्यापासून, आबांचं तुमच्या प्रेम आहे, आबांनी तुमच्या विश्वास ठेवलेला आहे पहिल्यापासून बैलगाडी क्षेत्रात? लहानपणापासून आबा सांगायचे त्यामुळे आबाचा पूर्ण विश्वास आहे माझ्या। आबाचा तुमचा संबंध कसा आहे? आबाचा संबंध आमचा चांगला आहे, घरचा संबंध आम्ही ऐकून आहे बरंच चिवळा ड्रायव्हर की तुमचा संबंध भरपूर चांगला आहे पहिल्यापासून तुमची जवळीक आहे। आबांचा स्वभाव कसा आहे? आबाचा स्वभाव एक नंबर माणूस, काहीच अडचण नाही कधीच। आपण म्हणाल तसं सगळं आपण तुम्ही कराल तसं त्यात मान्य, म्हणजे तुम्ही नियोजन लावाल तसं आबा काय नाही म्हणत नाही, अजिबात काय बोलत नाही। तुम्ही सांगाल तो बैल तुम्ही सांगाल तसं, तुम्ही म्हणाल तसं। मित्रांनो हा एक विश्वास असतो ड्रायव्हरांच्या वरती आणि घरगुती संबंधात आबांचे चिवळा ड्रायव्हरचे, कारण चिवळा ड्रायव्हरला मी बघतोय असं म्हणजे आम्हाला कळते असं चिवळा ड्रायव्हरला बघतोय आम्ही। चिवळा ड्रायव्हरचे आबांचे पहिल्यापासून आबांची गाडी चिवळा ड्रायव्हर घालत असतात आणि चिवळा ड्रायव्हर महाराष्ट्रातलं एक असा जॉकी की तो चर्चेत आहे परंतु कॅमेरा पुढे येत नाही। पहिल्यांदाच कॅमेरा पुढे माझ्यावर आला चिवळा ड्रायव्हरला मी जवळजवळ बऱ्याच वेळा फोन केला पण चिवळा ड्रायव्हरला असतात फोन कॅमेरा पुढे, परंतु आज मी ओढून धरलं चिवळा ड्रायव्हरला, थोडं जाणून घेण्याचा प्रयत्न केला। चिवळा ड्रायव्हर फायनलला गाडी कशी पडेल? फायनलला गाडी ह्याच्यापेक्षा जास्त स्पीड लावणार का? स्पीड लागणार अजून जास्त। बावऱ्याची बकासूरची खांदी जुळून येते खांदा जुळते, काही अडचण गाडी इकडे तिकडे होत नाही, काय एकसारखी बाहेर लागली तरी अडचण लागली तरी चालते, कारण पब्लिकला बावऱ्या खट्ट आहे आपला खट बकासूर पळतोय, काय अडचण नाही। दोन्ही बैलांच्या दोन्ही कडन दोन्ही चालते। काय चर्चा झाली का खाली गटाला जाताना किंवा सेमीला मोहित शेटची तुमची काय चर्चा झाली गाडीच्या हाणण्याबद्दल? काय नाही, काय मी पळवलाय ना आधी बैल, बर दोन मैदान आधी पळवलाय ना, त्यामुळे काय अडचण नाही, मला माहित झालंय त्यामुळे काय गरज नाही, सगळे खानकून माहिती कुठं पळतोय कुठं वाढतोय कुठं धरायचं। शेवढा एवढं कसं ऍडजस्ट होतो? खाल्लं गाड्या सुटल्यानंतर कुठला ओढून धरायचा, कुठल्या गाडी घ्यायची, कुठल्या निकाल घ्यायचा, कसं ऍडजस्ट करता? आपण कंटिन्यू बैल पळवलं त्याचा अंदाज येतोच ना। नक्कीच बाबा कोणचा किती जास्त पळतोय, खाली कोणचा कमी पळतोय, कुठल्याला जास्त उडे, त्या हिशोबाने धरायचं। काय ह्याच्या मागचं रहस्य काय? एवढं चालकपणा ताकद कुठून येते एवढी गाडी बसल्यावर? गाडी असं उभं राहून किंवा असं बोकलं बोलण्यात किंवा तिथं बसल्यानंतर तिथं वेगळाच हुरूप असतो आणि गाडी कशी राहील फायनल याकडे लक्ष द्यायचं आणि आज ते करून दाखवलं तुम्ही। एवढा मोठं मैदान आहे, फायनलला गाडी पात्र आहे, आता तास कुठलं लागेल ती नशिबाचा भाग आहे, पण फायनलला कशी पडेल गाडी? फायनलला गाडी ह्याच्यापेक्षा अजून जास्त पडेल। बावड्याची काय आठवण सांगाल? बावड्यामध्ये लंपेत गावला थोडं ट्रीटमेंट केलं, बाकीचं काय नाही, जास्त काय त्याला झालं नव्हतं नॉर्मल झालं, त्याच्यात लगेच कव्हर झालं, नशिबाचा भाग नशीब चांगलं कव्हर झाला आणि आबा मन मोकळेपणाचा माणूस असल्यावर बावड्या चांगला झाला, जाणवलं की लगेचच ट्रीटमेंट त्याला केलं की लगेच क्लिअर झाला आणि पळतोच धमाका तोच दमला हाईच स्पीड अजून हाईच तीच आहे। वाढलंय का काय? आता वाढणार, आता वयात आला ना, आता वयात आला चौथा झाला। आजच्या गाडीला मला वाटतं लय स्पीड आहे, जास्त आहे ना नेहमीपेक्षा, मागल्या दोन मैदानापेक्षा जास्त आज स्पीड लागली। मागच्या दोन तेच म्हणतो मी, मागच्या दोन मैदानापेक्षा आज स्पीड होतं। आता सेमीला किती स्पीड लागलेली? आता गटापेक्षा जास्त लागली, गटापेक्षा फायनल याच्यापेक्षा वाढेल का? अजून वाढणार, फरक पडतो का? फरक पडतो। वावऱ्याचं काय वैशिष्ट्य आहे का? गट अंदाज झाल्यावर जास्तच पडतो,
असं वैशिष्ट्य आहे. मग दिवस मावळला की स्पीड लागते जास्त जास्त काय वैशिष्ट्य काय सांगाल भाऊ अंधार पडलं की त्याला काय कळत नाही मोहर पिन्न येणार किती पळायचं तसं त्याला काय कळत नाही आता फायनलला कसं आता वाटतंय कशी गाडी निघेल कशी पळेल ते आता नशीब चिठ्ठी जशी निघेल ते हिशोबा पळवायची चिवडा ड्रायव्हर तुम्हाला पुढील वाटचाली शुभेच्छा आणि आज तुम्ही एक नंबर करावा ईश्वर चरणी प्रार्थना करतो थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय 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 शिवराय. बाळूमामांच्या नावानं वर